हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे सोमवार. तर आज जसं मी सकाळी उठले तर सकाळची आवरावर जसं माझं अंघोळ ते झाल्यानंतर मी लगेचच किचन जे आहे व्यवस्थित क्लीन करून घेतलं. किचन जसं क्लीन करून घेतलं त्यानंतर मम्मी म्हणाली की आज भेंडीची भाजी बनवायचं आहे. तर तसं मम्मी बाहेर भेंडी हे सगळं कट करत होते आणि मला भेंडीची जी भाजी आहे ती अजिबात आवडत नाही. आमच्या घरामध्ये फक्त पप्पाला भेंडी खूप आवडते आणि आता सुट्ट्यांमध्ये दीदीचे जे 2 मुलं आहेत, रुद्र आणि कार्तिक, ते पण वेकेशनसाठी इकडे आलेले आहेत. तर त्या दोघांना तर भेंडी मात्र खूप आवडते. तर त्यांच्यासाठी आज भेंडी बनवणार आहे आणि मी माझ्यासाठी जे आहे सोयाबीनची भाजी बनवणार आहे. तर त्यानुसार मी आज तयारी करत आहे. तर हा जो कांदा आहे हा मी आधी फ्राय करून घेतलेला आहे. याच्यामध्ये टोमॅटो टाकून हे पण मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे. ठीक आहे, थोडं स्टीममध्ये वाफेवर हे शिजवून घेणार आहे. आणि त्यानंतर बाहेर कोणीतरी गेस्ट आले होते. तर कार्तिक मला जे ग्लास आहेत ज्याच्यामध्ये ज्यूस दिला होता बाहेर, ते ग्लास मला रिटर्न त्यांनी आणून दिले. तर मी ते बेसिनमध्ये ठेवले आणि आता मी चपातीच्या तयारीला लागले आणि सोबतच मी एकीकडे भेंडीची भाजीची तयारी करत होती. तर भेंडीची भाजी झाल्यानंतर हे जे काही खोबरं आहे, तर जसं मी तुम्हाला आधी जे दाखवलं होतं की टोमॅटो, कांदा, त्याच्यामध्ये हे जे खोबऱ्याचं मी वाटण हे बघा इथे साईडला केलेलं आहे, त्यामध्ये मी सगळं टाकलेलं आहे. तिखट, मीठ, सगळं मसाला एकत्र केला आहे. आणि आता मी फोडणी जसे की देत आहे. मी जेवणामध्ये काही बनवायला गेले ना तर आधी माझ्यासोबत काही ना काही इश्यू होतो, म्हणजे होतोच. काही चटका लागतो, कट होते, माझ्यासोबत नेहमीच होत असतं. तर त्यानंतर मी सोयाबीनची अशी छानशी भाजी केली. तर सोयाबीनची भाजी जशी झाली, सोयाबीनची भाजी झाल्यानंतर मी लगेचच जे आहे चपात्या ज्या आहेत त्या करून घेतल्या. चपात्या झाल्यानंतर मी जेवण करून घेतलं, कारण सकाळी नाश्ता केला नव्हता. तर जेवणानंतर मी छान असे आंबे खाल्ले. खूप दिवसांनी आज मी मनसोक्त असे आंबे खाल्ले. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. चला तर मग